किती घाण झाले घर, सगळी धूळ धूळ धूळ, पूर्ण जाळ्या दिसत आहे घरामध्ये. ह्या घरमालकाला तर काही टेन्शनच नाही आहे, मालकीन तर घरात बसून आहे. त्यांना वाटतं की सगळं घेतीच करून, पण कशाचं काय त्यांना असं वाटत नाही थोडंसुद्धा की यार घरात नोकर लावूया कामाला वगैरे, काही घेणं देणं त्यांना. कंटाळा येऊन गेला आहे मला तर. स्वतःही मला खुश नाही करत, बाकीच्या कोणत्या गोष्टी करून पण खुश नाही करत. काय करावं काहीच कळणं झालं आहे. हा कोण? नमस्कार. या यामध्ये या. चांदणे मॅडम ना? हो मी चांदणी मॅडम. तो दरवाजा लावून घेता का एकदा? हो. हां. कामासाठी पाठवलंय मला. कालच बोलणं झालं होतं आमचं, तर पाठवलं होतं मग त्यांनी कामासाठी. हो का? अरे ऐक ना, मी सांगते तुला काम करायचं, एकदा बस तू इथे. मालकाने पाठवलं का तुला? हो हो. थोडंसं थांब, थोडं शांत घे, करशीलच काम. वाटलं मला तुला बघून तू खरंच खूप चांगलं काम करशील, आणि मला पूर्ण भरोसा आहे तुझ्यावर, तू काम करशील म्हणून. कारण आल्याच तू बोलणं नाही काय नाही, लगेच कामाला लागलास म्हणजे खरंच किती बापरे, खरंच खूप छान. बरं मला एक सांग, तुझं नाव काय? माझं नाव विशाल. विशाल का? आणि तुझं एवढं सुंदर छान नाव असताना पण तू का रे असं कामं करतोस? काय झालं, साफसफाईचे? आमचे वडील वारले लवकर. ओ हां हां. आई पण वारली. अच्छा. आणि सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली, मोठा आहे म्हणून. अरे त्याच्यामुळं नाविलाज आहे. बरं ठीक आहे, काम केल्याशिवाय नाही होणार. चालेल, काही हरकत नाही. हे बघ, आपण नावाशी काय घ्या ना, कमाई करायचं म्हटलं तर कुठूनही कशीही करावीच लागते. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुला मालकांनी तर पेमेंटचं वगैरे सांगितलं असेल, किती देणार काय नाही? तुमचं बोलणं झालं असेल ना त्यांच्याशी? 15,000 बोलले ते, पण अजून 1,000-2,000ची मला अपेक्षा आहे. हो का? ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तुला मी सांगेल तशी कामं जर केलास तर तुला 2,000च काय, मी तुला आणखी 5,000 वाढवून देईल. चालेल ना? चालेल. तसं खूप छान आहे. काय म्हणजे दिसायला छान आहेस म्हटलं. धन्यवाद. धन्यवाद मालकी. ठीक आहे. तसं पण हे बघ, आपला हा पूर्ण बंगला आहे. बाकीचं मी तुला दाखवते, कुठे काय आहे काय नाही, रोज कसं करायचं काम, कुठलं काय साफसफाई करायची, मी सगळं दाखवते तुला. ठीक आहे? हा आहे आपला हॉल. हॉल पूर्ण क्लीन राहायला पाहिजे. सोफा, आपला हा टीपॉय, पूर्ण जाळ्या वगैरे सगळं क्लीन ठेवायचा, आणि फॅन पण एकदम क्लीन ठेवायचा. हा झाला हॉलचा सगळा हिस्सा. ओके. चल मी तुला बाकीचं दाखवते. एकदा ते बघून घेशील म्हणजे कसं तुला काम करायला जास्त जड नाही जाणार आहे ना. अरे असू दे, ते नंतर. ऐक ना, मी काय म्हणते विशाल, नंतर करून घे हे सगळं. मी तुला पहिले दाखवून देते, मग नंतर तू सगळी कामं चालू कर. ते सवय लागली ना. हो, हे बघ, आपला हा किचन आहे. तर किचनमध्ये ऐक ना, असू दे. सॉरी. बापरे. ऐक ना विशाल, हे बघ, मी काय म्हणते, पहिलं तू माझं ऐकून घे सगळं, त्यानंतर कामाला लाग. ठीक आहे? असू दे, ते सोडून देते. नाही, असू दे. अहो मालकीन, मला ते बरं वाटत नाही. सवय लागली कामाची ना, त्याच्यामुळे. नंतर कर ते सगळं, मी तुला एकदा सांगते समजावून, मग नंतर तू कामाला लागणारच आहेस ना. हे बघ, हा आहे आपला किचन. 2 टाइम आपल्या घरी बाई येते स्वयंपाक करायला. ठीक आहे? ती स्वयंपाक करून चालला जाते. बाकीचं नंतर तू किचन वगैरे एकदम साफ करायचं, क्लीन करायचं. हां, फक्त ते जे काय असेल ते सगळं क्लीन करायचं. आणि त्यानंतर इकडे तुला मी आणखी एक रूम दाखवते आपला. हे बघ, हा आहे बेडरूम. ठीक आहे? हा बेडरूम पूर्ण क्लीन पाहिजे मला. कारण कसं आहे ना विशाल, तुलाही सांगते, आपल्या बिल्डिंगमध्ये काम करायला कोणी नसतं, आणि मला जास्त काम करून सवय नाही आहे ना, त्यामुळे मी घरातली कुठली कामं करत नाही. तर बाकीचं सगळं तुलाच करावं लागेल. करशील ना सगळं? हो. ठीक आहे, चालेल. खरंच खूप गुणी आहेस तू. फार काम करायची सवय दिसते तुला. हो. तसं चांगलं दिसतोयस कामाला पण. हो, आवडलास तू मला. धन्यवाद. ठीक आहे, मग आवरून घे तू काम. इथलं काम आवरल्याच्या नंतर हॉलमध्ये ये. मी जाते हॉलमध्ये. ठीक आहे? येऊ? मॅडम, थोडंफार ॲडव्हान्स भेटेल ना सुट्टी झालं?
नक्की भेटेल, पण माझे जे सांगितलेले काम आहेत ना ते पूर्ण केल्यावर. तुम्ही ओके. म्हणाल ते काम मी करेल, पण मला ना घरी काहीच नाही राहिलं हो, किराणा वगैरे काही नाही राहिलं. हो का? 2-1 हजार रुपये जास्त नाही. ओके ठीक आहे, चालेल. हॉलमध्ये येऊन भेट मला, मी तुला बोलते. हो हो इथलं क्लीन करून येशील पण. हो येऊ का? हो. चला. तसं पण मालकाने काही वाईट काम नाही केले, एकदम चांगल्या मोग्यावर एकदम मस्त मुलगा पाठवलाय. तसं पण ना मला अशाच मुलग्याची वाट बघून होते मी. चला बघते हातात येतोय का. आणि तसं पण ना हातात यायलाच पाहिजे, कारण मुलगा म्हणजे मुलगा आहे, 1 नंबर टेस्टी. चल ठीक आहे, तो येईल. तो आल्यानंतर बघते मी त्याला कसं घ्यायचं जवळ. तर विशाल, झाले का बेडरूमचे कामं झाले तुझे? हो हो. ओके ठीक आहे, चालेल. इकडे मला तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. 1 मिनिट. बोला ना मालकीन. बस ना. बोला ना मालकीन. हे बघ विशाल, मला आता घरातली कामं तर खूप छान प्रकारे करतोयस, मला फार आवडलं. धन्यवाद बरं का. म्हणजे अशी कामं तर करायलाच पाहिजे नाही. आणि तसं पण मी काय म्हणते, तुझे मालक तर तुला माहिती आहे कसे आहेत, है ना? चांगले आहे मालक. चांगले तर आहेत रे, दुसऱ्यांसाठी खूप चांगले आहेत, पण माझ्यासाठी चांगलेच आहेत बरं का ते. असं काही वाईट नाही आहे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे. तर मी काय म्हणते, बोला ना मालकीन. तुझे मालक जे आहेत ना, माझं ऐकतोस ना? हां बोला ना मालकीन. तुझे मालक जे आहेत ना, त्यांच्यामध्ये तुझ्यासारखं काहीच नाही आहे. मग आता मी नौकर, मग असं कसं? तसं नाही, तू नोकर जरी असलास ना, खरंच तुझ्यामध्ये ना एक काहीतरी असं चुंबक टाईप आहे बघ. असं आकर्षित होतोयस तू माझ्याकडे. आणि खरंच काय सांगू तुला, तुझे मालक असे माझ्यासमोर असले ना, बिलकुल वाटत नाही की ते माझ्यासमोर आहेत म्हणून. पण जसं तू आलायस ना, तसं ना खूप आकर्षित होतोयस तू माझ्याकडे. तर समजून घे ना मला काय म्हणायचं आहे. तर मला काहीच नाही कळू राहिलं. कळलं नाही तुला काहीच? सरळ सरळ सांगू की काय? आता मी मालकी नाही यार, मी ह्याला कसं बोलू डायरेक्ट. जेव्हा ते होईल. विशाल ऐक ना. बोला ना मालकीन. मी काय म्हणते, बोला ना मालकीन. कामाचं काय, कामं तर कधीही केल्या जातात ना. तुझे मालकाचं थोडं सांगायचं होतं मला तुला किस्सा. बोला ना मालकीन. सांगू का? आता मला एक सांग, तुझी मालकीन तुला कशी वाटते? मालकीन स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे ना माझा? हो. दिसायला कशी आहे तुझी मालकीन? दिसायला पण चांगलं आहे. छान आहे ना? तुला आवडली? हे बघा, आता मालकीन कशी असो, तिच्या जेव्हा माझं पोट चालतं म्हणलं होती, चांगलीच म्हणणार आहे. नाही 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 नाही, असं नको बोलूस. तुला मी डबल टिबलनं पैसा देईल. तू म्हणतोयस ना मला पैशाची खूप गरज आहे, खरं खरं बोलायचं. आवडते की तुझी मालकीन तुला? हो आवडतं ना. आवडते ना? मग आता एक सांग, तुला मालकीन आवडते, तर मग ह्या मालकाला का नाही आवडत रे? मालक तुझा माझ्याजवळ येतच नाही. हां, आला तर बी ना करून असा लुणवून होऊन पडून जातो. मग तुझ्या मालकिनीचं काय व्हायचं सांग बरं? हां, तुझी मालकीन ना खूप दिवसापासून भुकीजली आहे रे. खूप दिवसापासून भुकीजलेली आहे ती. तुझा मालक ना तुझ्या मालकीनला जेवायलाच देत हे नाही. बघा, तुम्हाला सांगतो मी पहिलं काम आहे ना याच्यामुळे सोडलं. पहिल्या मालकींना माझ्याकडून रोज काम करून घ्यायची, हां, तर ते मला काही सहन नाही झालं, त्याच्यामुळे मी पहिलं काम सोडलं. म्हणजे पहिली मालकीन तुझ्याकडून रोज काम करून घ्यायची म्हणजे कोणतं काम? तिला मुलगा पाहिजे होतं म्हणून ती मला बेडरूममध्ये झोपायला बोलवायची, म्हणून मी तिथं काम सोडलं. अच्छा, बळजबरी माझा वापर करून घेतला होता तिने. बरं ऐक ना विशाल, मी काय म्हणते, मी बळजबरी मला पैसे पण दिले नाही तिने.
हो का? पैसे दिले असते ना तर मी बरं मी काय नाही म्हणते, नसतं वाटलं मला. तशी तुझी ही मालकीन नाहीये. तू काय कर माहितीये का, बळजबरी मी बिलकुल तुमचा नाही फोन करणार. वाजू राहिला. हो मालकाचंच आहे वाटतं. बोलते मी त्यांना नंतर, ठीक आहे? तर ऐक तू, मी काय म्हणते, मी तुझ्यावर बळजबरी बिलकुल नाही करणार. तू तर आत्ता बोललास ना की मालकीन तुम्ही मला आवडता म्हणून, म्हणालास ना? चांगलं आहे ना. मग मी चांगली आहे ना तुझ्यासाठी, तर मग का तू असं करतोयस? हे बघ, मी तुला किती बोललास तू? 2,000 ना? मी तुला 5,000 वाढवून देईल. मालकाने तुला 15,000 पेमेंट ठरवलेलं, म्हणजे किती झाले? 20,000. हां, तर मग विचार कर तुला काय करायचं आहे. मला ना तुला फक्त खुश करायचं नाही आहे. तू फक्त माझ्याजवळ बस, मला हसव. मग काम कोण करेन? कामाचं काय होत राहतं, फक्त ना अर्धा तास देत जा मला, ठीक आहे? यायचं जवळ, बसायचं, बोलायचं, हसवायचं. बस बस थोडंसं चालेल. फक्त हसायचं बोलायचं आहे ना. ते पुढचं तू समजून घे, चालेल. विचार. हसायचं बोलायचं म्हणून मग चालेल काय चालेल ना? आणि मग त्यानंतर होईल ते होईल. म्हणजे पहिल्या मालकींसारखं तुम्ही करू राहिले माझं. अरे विशाल, तसं नाही. हे बघ तू, तिने मला पैसे बी नव्हते दिले. ऐक ना, माझा तसं निवड मी वापर तसं मी करून नाही घेतला. करणार. मी तसं नाही करणार. मी हे बघ, तू मला खुश करशील ना, मी पण तुला खुश करेन. जागेवर मी पैसे देईल तुला, चालेल? हॅपी, खुश. तुझी मालकीण ना खूप चांगली आहे. तू घरातली सगळी कामं चांगली करशील ना आणि मलाही खुश ठेवशील, तर तुला का पैसा नाही भेटणार? आणि तू इथून कामच नाही सोडायचं बिलकुल, नेहमी इथंच काम करायचं. चालेल. चालेल पहिले मालकीन होते ना, ती काय करायची, ती आहे ना माझ्याकडून आहे ना 2-3 वेळा कार्यक्रम करून घ्यायची. हो का? 2 वेळा करतो मी, त्याच्यापेक्षा जास्त नाही होत माझ्याकडून. बरं ठीक आहे, चालेल. माझ्याकडे 2 वेळा पण नाही यायचं, माझ्याकडे ना फक्त एकदा यायचं. ओके? चालेल मालकीन, काय अडचण नाही तर मालकीन. आता काय कर, इथलं कामावरून घे असेल तर मी बेडरूममध्ये जाते, तुझी वाट बघते, तू ये. लगेच? थोड्या वेळाने ये. हो नका ना, आजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही बोनी करून राहिले. विशाल, मी ह्याच गोष्टीची वाट बघत होते आणि किती दिवसापासून वाट बघत होते. आज तू मला भेटलास आणि मला नाही राहत रे आता. प्लीज, मी तुझी वाट बघते. लवकर ये बेडरूममध्ये. येशील ना? येशील ना? नक्की. मी वाट बघते तुझी. चालेल. येऊ मी? हो, हे कामावरतो येतो. लवकर ये पण. चालेल. चल. चला, पैशाचं काम झालं, मजा मारायला भेटेल, पैसेही भेटतील, डोक्याला ताण नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता एवढं झाडून घेतो, लगेच बेडरूममध्ये जातो, मॅडमला मस्त चांगले रिझल्ट देतो. तो सगळं सोनं नाणं चोरून चालून पुरा मोकळा करून देईन. तो सगळं मजा बी मारील आणि तो सोनं नाणं सगळे आयटम घेऊन पळून नाही जाईन मी. तुला मी सोपाच वाटतो काय? तिला वाटलं लय सोपं आहे. आईला हे काम काय, हे काम काय, पुढं काय परत भेटली तेव्हापासूनच नजर होती माझी ना. आज वाजू काम, उद्या वाजू काम. मला माहिती नाही हिचा प्रॉब्लेम काय आहे. हिचा नवरा जेव्हा शिलाजीत घ्यायला येतो ना, तेव्हाच मी पाहिलं होतं. तेव्हाच मी ठरवलं त्याच्या बायको कार्यक्रम वाजवायचा. आता चला बस झाले, ही नाटकं बस झाली. आता आहे ना टंकी बंद करून मालकीन आलास का तू? ये मध्ये ये. बेडरूम वगैरे छान आवरलायस. आणि बाहेरचं आवरलं का सगळं? हो आवरलं ना? बस मग. विचार केला? तयार आहे मी, पण मला पैसे देत जा बरं का. हो बाबा, मी तुला ना खूप सारे पैसे देईन. चालेल. तुला ना असं कधी वाटणारच नाही काही की आपण असं काम केलं आणि आपल्याला पैसे नाही मिळाले ना, असं कधीच नाही वाटणार. ओके? थकलायस का काम करून? थोडंसं जास्त नाही. डोकं चेपून देऊ तुझं? नाही बाबा. झोप असा मी देते. नाही नका. झोप तू, नको काळजी करू. नाही मला लाज वाटते. अर्ध्या तासासाठी तू फक्त माझं आहेस.
चल त्याच्यानंतर काहीच नको टेन्शन घेऊ. ओके. मालकीन बरं वाटते? बरं म्हणजे काय होऊ राहिलं तुम्हाला काय सांगू आता. काय होते? करंट लागू राहिलं हो का? लय कसं होते? करंट लागतं एकदम.